हाय मित्रांनो, नमस्कार. डाळ टाकायला लागले गाजराची. नीट इसकट टाक. तसं इसकट देते का कळावं? हा, आणि ती वरण आता भिजवल्या खाली गोळ्या होऊन जात नाही तर हा बोराची कट्टा बिटाळी कसं वाढायचं काय माहिती. दात्याने थोडं थोडं असं केलं का होते मस्त दात्याला दात्याने एकाकडे जाते. होय, तुम्हाला माहिती तुम्ही कवा गाजर करून झालाय. लय दाट तर का करायचं आहे जरा पातळ टाका. पातळच आहे मग. हो का, हितवर सारा ह्या लसण आहे वाप्या पत्र इथनं मोहर गहू टाकले. छाट्या हजरी किती पडली? 700 रुपये हजरीत होता का? झाडावर घेतलं केवढं लेक झाड? 7 रुपये. मग तुम्ही किती झाड काढले? 100. बेन भाकरीचा जेवभर जेवणसा नेल नाही. अजून पोटाला नाही तर म्हणलं येताना खाऊन आलोय काय. अहो इकडे गहू टाकलाय, कशाला टाकता इकडं? नको नको गहू मोडायचा. हे सारा टाका, हे सारा आहे अजून एक. कुठं? मग ते सारा तर कुठं गहू टाकलं? त्याचं टाकलंय त्यात. काय त्यात मी गाजर टाकले त्यात ना पलीकडे का कुठं टाकले? हो इथं नाही, ती टाका इकडं. दोन्ही समान सारा टाका. हो नाही, कडवर टाकायचं. कडवर जाते सारा. मग ते गहू केलेलं कसं करताय तुम्ही काय माहित. तुमचं असलं जास्त टाकायचं मोडायचं. आता सांचल राज नाही भिजवलं तर मग हे या बी गाजराज हा थोडं थोडं पायानं तर माती सारली करायचं. पायाने कीच का असं करायचं. टाकत दाट संपवले मोहरून येऊन तेवढं साराच करताय. आता गहू बी उगवणार आहे. गहू इसकटलाय. आधी मी सांगत होती एक सारा ह्याकडं त्याकडं ठेवा. हे इसकटाची काही गरज होती का कडला? तर गहू बी धर वजन गाजर गाजर टाकाय चालू आहे ती बघा कशी. शरडाला जनावराला लागते ती. 100 रुपयाला दिलं एवढं. घातलं नाही तर थोडं थोडं तुम्ही टाकलं होतं थोडं टाकलं. 2-4 झाडाला टाकलं. टाकाय खाज टाकाय किती उशीर आहे. कशा दिसते त्या बोरी बघा. ह्यात गहू पेरला या. एवढं सारं वडलं माहित आहे काही. तुम्हाला तर घरी राहिली होती म्हणून. घरी राहिलं तेवढंच काम आहे. विव माणसं हा आता ती कल्पना वडलं नाही तर ती रावसाहेब कसं वडतात सारं आल्या. तुम्हाला तसं पाहिजे. केलं तर काम केलं म्हणाय सवय नाही का? होय होय. आल्याला रावसाहेब खाली सारं वाडाय गेलं. मला नाही बाबा हलवायत. तुम्ही हलवा. लय माती टाकू नका. मस्त या ना काय. जर गाजर बी आता येऊन गहू बी येऊन समजा खीर खिचडी जाय. तर बागाला फवारा कधी मारायचा? हो काय बाई कळी निघ नाही बागाला काय नाही. एसटीपी नाही आता एसटीपी आणून ठेवली आणि आता दोडक्या येल आलाय बाई. एवढा एक कसं आलाय बघा. दोडक्याचं तर दोडकं कवा लागते त्याला. डाळिंबीला फवारताना ह्याच्या फवाराही मारत जावा. डाळिंबीला तर कळी निघ नाही काय नाही. कवा निघायची काय नाही. वर दिसतेच बी तरी दिसणार की म्हणून. आता तुम्ही बी उरवले तर काय टाकाय समजत राहिले ते अजून कदा टाकू दे. मी हे करते तुम्ही टाका. कसं चालू आहे बघा. गाजरात बी टाकले. मुजवायचं चालू आहे. भिजवायचं आज संध्याकाळी. एवढं कधी भिजवायचं हो. समजा गहू आता पहिल्यांदा भिजवताना लय आपदा होती. रातची लाईट आहे अजून दिवसा लाईट असते कसं तरी भिजवलं तर असत. हा 2 दिवस थांबायचं. तर बी पेटवून जाते गाव.
हा नको नको भिजवल्याशिवाय गहू चांगला उगवत नाही. उगव तुम्ही एवढा मैदा खर्च केलेला ही करताय भिजवायला आळस करून. आता आज रावसापचं भिजवायचं आपलं. त्यांचं सारं वडलं नाही अजून सारं वाढायला तयार आहे. मी भिजवायसाठी सकाळी बसली सुद्धा नाही माहीत आहे. स्वयंपाक केला नाही. उठले व तसे आंघोळ करून चहा पिली. तुम्ही गेला छटायला मी ना आम्हाला आलो दोघांनी वडलं पोराला जीवाला आल्या सारं वडून. हा नाही ते आधीच आजारी होता त्याने किती त्या वरच्या तुकड्यातलं वडू लागितले बुरीतले बघा माझी मी वडले. तुम्हाला आता वडायला लागलं असतं का नाही. ती मदत राहिलीत कुठं कुठं थोडं ती वडाई. कसं दिसतंय संध्याकाळचं वातावरण बघा हिरवगार. पोराला अजून दवाखान्यात नाही जाय काय करायचं. सारखं कोण ना कोण आजारी पडतोय. तापान भाजायला लागले पोरग. सांग सांग माझं नाव तर सांग 200चं. हा हो का ह्या दंडातनं पाणी येईल का इकडं. कसं दंड केलाय बघा मी. हे बघा हो का या बोरीतनं असंच पाणी आणायचं. तिथनं हे असंच तिथनं मोठा केवढा पाहिजे मग एवढ्यात पाणी बसत नाही का. ओके तुम्ही केलं तर कधी मी नाव ठेवत. कसं आलं कांदा भिजवाय पाहिजे कांदा अजून एकदा. लसूण भिजवायला लागतो एकदा. लय मोठा वाफा झाला. ती तिकडं बांधाकडे जरा उतार झाला या त्या बोरीपासून मधनं बांध पाहिजे होत. मोना चांगला उगवलाय. हे समद्या मागणं लावलाय तरी उगवायला लागलाय. दाट झार उगवला ही बी होय. कसलं भारी उगवलं. दवाखान्यात नाही जाणार पोराला व कवा कुठं जायचं सांगोला जायचं 100 रुपये सोलापूरला. हा सांग सांग 200 रुपये सांगा म्हणा. नाही तर नको 100 रुपये सांगा. जरी ते सचिन आणलं म्हणजे पुन्हा वाढ सुकते पिकामध्ये येत आहे. अगो बाय दोघांनी आणले पुन्हा ती म्हणायचा मी बी आणलं. हा कसं कसं असते एक जणांचं. ती म्हणाली पण सचिन मला सकाळी सांग. सांगोला गेलो असतो मी कसलं भारी. चांगलं झालं असतं की वडापाव हे खायला. वय वडापाव का गावात निघतोय. आवरा दिवस मावळायला लागलाय. तो आधी भिजवणार आहे का. तो आधी भिजवतोय का. हा भिजवत आता भिजव मी पुन्हा भिजवतो. हा तुझं पण झालं मी भिजवणार. मग आजाला एक रात लागते अख्खी. त्यांचं सारं वडलं नाही तर अजून. मग तुझं झालं माझं भिजू. मग तुझं सारवाडा झालं. सारवाडा झालं मग ते आता म्हणणार आहे. मग वड मग भिजवतो मी उद्या भिजवतो. तर त्यांचं भिजूच तर गाजर नेते त्या मुंग्यात उगं इसकाटले बिन कामाचं. मग मला माहित आहे का तुला माहित आहे. आता असंच आहे आपसारखं आता भिजवताना. तुम्हाला यादी भिजू वाटत नाही. तुझं भिजवतो माझं भिजव. प्रत्येक कामाचा आळूसच आहे सारखा तुम्हाला. नाही भिजवायसाठी बरं सारं ओढून हे केलं. बागेला बोरीला पाणी सोडायचं आहे. हा आता ती पलीकडनं आड्याला पाणी येत नाही व मग तेवढा दंड केला या. आणि ती पड्याला सारा कसा भिजवायला जाता व.
हो तुमच्या पायात आहे वरंगळ आणि ह्या दंडातनं पाणी इकडं झालाय चढ तरी मी इथं दंड केलाय ह्या दंडातनं इकडं भिजवायचं आणि तिकडं हे झालंय. कसं करायचं तसं करा. बाय सर्वांना ठेवतो आता बघा जायचं घरला आता. थोडं राहिले मी वडल्या ते लागले सारासारी करा.